बुद्धी असूनही चालत नाही, अरे यास मानव म्हणावे का, अरे यास मानव म्हणावे का. मित्रांनो, मी आज ज्यांच्याविषयी बोलणार आहे त्यांच्याविषयी सर्वप्रथम आपण समजून घ्यावे लागेल. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी समजून घ्यायचं म्हटल्यावर मनात प्रश्न विचारतो, त्यांना समजून घ्यायचं कसं. सावित्रीबाईंचा जन्म झाला, त्या लिहायला वाचायला शिकवल्या, परंतु त्यांचा जन्म ज्या काळात झाला, त्या ज्या काळात शिकल्या त्या काळाचा आढावा घेणे म्हणजे सावित्रीला समजून घेणे होय. त्या काळाचा आढावा घेणे म्हणजे सावित्रीला अहो, ज्या काळात स्त्रियांचा जन्म हे महापाप समजले, त्या काळात स्त्रियांचा विवाह तिच्यापेक्षा डबल वर्षाचा म्हणजे वृद्ध व्यक्तीशी लावला जात होता. अशा काळात त्यांनी शिक्षण घेतले आणि अशा काळात त्या शिकल्या. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. मित्रांनो, सावित्री रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह फुले यांच्याशी झाला. नंतर एकदा विवाह झाल्यानंतर एकदा त्या एका बाजारामध्ये गेल्या होत्या. बाजारामध्ये गेल्यावर त्या उभ्या असताना एका ख्रिश्चन व्यक्तीने त्यांच्या हातावर एक ख्रिश्चन पुस्तक ठेवले. तेव्हा सावित्रीबाईंची नजर त्या पुस्तकावरती गेली आणि सावित्रीबाईंना काहीच समजना. अरे, या पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे काहीच त्यांना समजना. फक्त त्या पुस्तकावरची रंगरंगोटी त्यांना दिसत होती. तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण. त्या पुस्तकातलं मलाही समजलं पाहिजे, हे पुस्तक मलाही वाचता आले पाहिजे, हे पुस्तक मला वाचता आले पाहिजे. नंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. मित्रांनो, सावित्रीबाई म्हणत, धर्माचं काय हो, धर्म तर प्रत्येकालाच आडवा येतो. धर्माचं काय हो, धर्म तर प्रत्येकालाच आडवा येतो. धर्म मलाही आडवा आला आणि धर्म आला. माझ्या काळातही लोक म्हणत धर्म बुडाला, धर्म बुडाला. परंतु एका व्यक्तीने शिक्षण घेतल्यावर कोणता धर्म बुडत होता. अहो, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म हेच कळत नव्हतं. एवढी बिकट परिस्थिती होती. त्या बिकट परिस्थितीत सावित्रीबाई शिकल्या आणि सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये मुलींसाठी बुधवार पेठेत पहिली शाळा सुरू केली. मित्रांनो, सावित्रीबाई फुले एक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होत्या. परंतु त्यांच्या अंगावर शेण, दगड, चिखल फेकले, परंतु त्यांनी सर्व सहन केले आणि एके दिवशी त्यांची सहनशीलता संपली आणि त्याच दिवशी त्यांच्या समोर एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला, कुठे निघाली तू? आधी आमच्या लेकी बाळीला शिकायचं बंद कर. अगं, तुला तुझी इज्जत प्यारी की हे शिक्षण? तू आधी शिकायचं बंद कर. तेव्हा सावित्रीबाईंची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी एक कानाखाली दिली आणि म्हणाल्या, आता तू माझ्या समोर आलाय तर तुझं थोबाड फुटलंय. जर तू समोर आला तर तुझ्या रक्ताने धरती रंगली. मित्रांनो, पुस्तक वाचल्याने मस्तक सुधरतं आणि हे मस्तक सुधरलं तर हे मस्तक नतमस्तक होत नाही. मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही. त्यामुळे पुस्तक वाचायचं असतं. मित्रांनो, मी माझ्या भाषणाचा शेवट सावित्रीबाईंनी सांगितलेल्या काही शब्दांनी करू इच्छिते. त्या म्हणतात, जिसमें कर दिखाने का जुनून होता है ना, वो ना आँव दिखाता है ना ताव दिखाता है, बस मंजिल की ओर बढ़ता ही जाता है. धन्यवाद.